धारावीतील राड्यावर सत्ताधारी आणि विरोधकांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहूया। कारवाई रद्द केली आहे आणि जे आहे त्या ठिकाणी आम्ही सांगितलेलं आहे सर्वांना शांततेने जायला सांगितलेलं आहे। शांततेच्या मार्गाने सगळेजण गेलेले आहेत। बिलकुल आम्ही काल सुद्धा मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटायला माननीय मुख्यमंत्री महोदय रात्री भेटून गेलेले आहेत। त्यांना मी विनंती केली होती की जी कारवाई आहे ती रद्द करण्यात यावी आणि त्यांना मी सांगितलं होतं की मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत जरी बोलत असले तरी धारावी जी आहे ती धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या अंतर्गत आहे आणि जोपर्यंत त्याच्या बाबतीमध्ये कुठला निर्णय होत नाही तोपर्यंत ही कारवाई करण्यात येऊ नये। असं जाती जातीचे तेढ ज्या पद्धतीने वाढवले जात आहेत, ज्या पद्धतीने तू राहशील किंवा हिंदू राहील किंवा मुस्लिम राहील असा तेढ भाजपाचे आमदार करतायत, तर मला वाटतं असं न करता गुण्यागोविंदांनी जर धारावी डेव्हलप करायचे तर स्थानिकांना त्याच जागेवर त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे। इसमें हमारी मांग है, हमारा ये मानना है कि ऑलरेडी धारावी ये डेवलपमेंट जोन में ऑलरेडी धारावी को लिया गया है, डीपीआर में है, तो जितना भी एरिया डीपीआर में है उस एरिया पर कोई भी कार्रवाई महानगरपालिका की होना गैरकानूनी है। आता निवडणुकीच्या जवळ आल्यानंतर कुठे कुठे त्यांचे प्रयत्न सुरू आहे, आपण बघतच आहे। मीरा भयंदरचं आपल्याला उदाहरण देतो की 30-30, 35-35 वर्षापासून छोटे छोटे कारोबारी तिथे काम करत होते, छोटे छोटे त्यांचे ठेले लागलेले होते, पण काही प्रकरण तिथे घडलं होतं आणि 24 तासाच्या आत तिने तिथे बुलडोजर पाठवून ते सगळं दुकाने जे मुस्लिमांचे होते, गोरगरीब मुस्लिमांचे होते, ते पाडण्यात आले होते। त्याच्यावरती गृहमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे। काही प्रमुख लोक धारावीतले सर्वपक्षीय आयुक्तांना भेटलेले आहेत, नेत्यांना भेटत आहेत, शांतपणे मुंबईमध्ये यातले मार्ग निघावे लागतील। धारावीचं उदाहरण द्यायचं झालं तर ज्यांनी सरकारी कामात अडथळा आणलाय त्यांच्यावर ताबडतोब कारवाई। त्या अनधिकृत मस्जिदच्या नावाने लेन जी ताबडतोब त्याला तोडलंच पाहिजे। अन्य ठिकाणी पण असं मस्जिद आणि बाकी पद्धतीने लेन जिहाद कडक कारवाई। गणेश विसर्जनावर एक मोडस ऑपरेंडी डिझाईन सारखी ते शोधून काढून यात मुळात कोण आहे त्यावर कारवाई। रोज चॅनलवर हिट अँड रन, ड्रग्ज, कोयता गँग आणि आता तणावपूर्ण वातावरण हे सातत्याने कोण होतंय? ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष त्यांचे सहकारी पदाधिकारी आणि त्यांचे मित्रच पक्ष, तो काय नवीन शब्द आज निघालाय, वाचाळवीर। भारतीय जनता पक्ष सत्तेत असल्यावरच वाचाळवीर कसे या राज्यात येत आहेत ह्याचाही अभ्यास कोणीतरी केला पाहिजे। आज अगर तुम्ही ते अनधिकृत बांधकाम तोडले नाही तर मी तुम्हाला सांगतो त्या अनधिकृत बांधकामच्या समोर आम्ही मंदिराचं बांधकाम सुरू करणार आणि अगर तुम्हाला आमच्या मंदिराचं बांधकाम थांबवायचं असेल तर तुम्हाला पहिलं ते अनधिकृत बांधकाम तोडायला लागेल, तरच आम्ही त्या मंदिराचं बांधकाम थांबवणार। पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आता इथे तणावपूर्ण शांतता आहे। मात्र आता एका मशिदीच्या अवैध बांधकामाला पाडण्याचा विषय थेट धार्मिक ध्रुवीकरणापर्यंत नेण्याचा प्रयत्न होताना दिसतोय।